मित्रांनो, कधी कधी फक्त लक्झरी स्टे किंवा मोठी क्राऊड आपल्याला नको असते, एक शांत जागा हवी असते. तर अशा वेळेला आपण एक सेक्युलेटेड प्लेस शोधतो. तर येस, मी आज आलेलो आहे एका बीचवर जे अलिबागमध्ये आहे, अक्षी बीचवर, विच इज व्हेरी सेक्युलेटेड. आणि इथे एक होमस्टे जो आहे बीच फेसिंग. तो चला मित्रांनो, आपण ही प्रॉपर्टी एक्सप्लोर करूया आणि आजचा हा स्टे एन्जॉय करूया. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल वॉन्डर विथ स्माइल. तर आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे अलिबागमध्ये एक बीच फेसिंग स्टे घेऊन. इथे राईटला अक्षी बीच आहे आणि ह्या साईडला आहे आपला होमस्टे. तर या स्टेचं नाव आहे सी फ्रंट बीच कॉटेज. नावाप्रमाणे सी फ्रंट बीच कॉटेज. आणि इथून अर्धा मिनिटं वॉकिंगवर बीच आहे, अक्षी बीच आहे. पण त्याआधी मी तुम्हाला ह्या कॉटेजची एक शॉर्ट टूर देतो. तो चला एक्सप्लोर करूया. या प्रॉपर्टीवर, या स्टेवर एकूण 4 रूम्स आहेत. 4ही AC रूम्स आहेत आणि ते 4ही रूम्सला वेगवेगळ्या फुलांच्या नावांनी ओळख दिलेली आहे. ही पहिली रूम, तिचं नाव आहे रातराणी. आमची रूम जी सेकंड रूम आहे, नाव आहे केवडा, मग सोनचाफा अँड लास्ट रूम मोगरा. तर चला आता आतून रूम दाखवतो कशी आहे. तर ही जी की आहे, कीला सुद्धा फुलांची नावं आहेत. केवडा, माझी रूम केवडा आहे म्हणून केवडाच नावाची इच्छा हवी. किचन. सो लेट्स एंटर. रूम मध्ये प्रवेश केला की लगेच कोझी आणि रिलॅक्सिंग ॲम्बियन्स जाणवतं. वॉर्म लाईट्स, AC अँड स्मार्ट TV मुळे अजून कम्फर्टेबल स्टे वाटतं. वॉशरूम सुद्धा खूप क्लीन आणि हायजेनिक ठेवलेलं आहे. रूम्सच्या बाहेर सुद्धा एक सिट आउट एरिया जिथे तुम्ही बसून जेवू शकता. इनफॅक्ट इथे गार्डन आहे, टाइमपास करू शकता. समोर बीच व्ह्यू सुद्धा आहे आणि लहान मुलांसाठी टाइमपाससाठी डार्ट गेम सुद्धा आहे. हे एवढ्या जवळ नसतं मारायचं, पण तरी निशाणा लागलाच नसता. सुंदर रंगीबिरंगी फुलांनी सजलेला हा गार्डन, पक्ष्यांची किलबिल आणि पूर्ण शांत वातावरण. आजूबाजूला उंच नारळाची झाडं आणि त्यातून येणारी थंडगार हवा. आणि मध्ये झाडांवरून इकडून तिकडे धावणारी खारुताई. इथे फॅमिली सोबत येऊ शकता, टाइम स्पेंड करू शकता आणि रिलॅक्स थांबायचं असेल, रिलॅक्स बसायचं असेल तर हॅमॉक्स आहेत. हॅमॉक्सवर पडून राहा. दिवसभर काही करू नका, फक्त बीचवर जा. मला खूप मजा येईल. तर चला आता बीचवर जाऊया. स्टेवरून एक छोटंसं पाथवे, तिथून थोडं पुढे जायचं. एक अर्धा मिनिटावर आपण लगेच पोहोचू. तर ते राहिलं आपलं स्टे, सी फ्रंट स्टे. आणि आता मग जस्ट एक छोटासा रोड क्रॉस करून आम्ही पुढे आलेलो आहोत. अक्षी बीच हा खूप सुंदर बीच आहे. सेक्युर्ड आहे. इथे कोणी नसतं, खूप कमी लोक असतात. तुम्ही तुमच्या फॅमिली ग्रुपसोबत टाईम स्पेंड करू शकता. सनसेट एन्जॉय करू शकता. इथे समुद्राच्या लाटांचा आवाज, एवढी जोरात वाहणारी हवा, नारळाची झाडं, खूप मोठी कोस्टल लाईन, हे सगळं या स्टेवरून तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्ही 1 नाही 2 दिवस आरामात काढा. तर असा आहे हा सी फ्रंट बीच कॉटेज स्टे. पहिल्या मजल्यावर आहे हा स्पेशियस डायनिंग एरिया. मोठ्या ग्रुपसाठीही पुरेशी जागा आहे इथे बसायला. इथे बसून जेवताना समुद्राचा सुंदर व्ह्यू ही दिसतो.
इथल्या केअरटेकर्सचा पाहुणचार खूप मनापासून आहे आणि ताईंनी बनवलेलं जेवणही खूप चविष्ट आहे. पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, स्नॅक्स आणि लंच डिनर सगळं मिळतं. फ्रेश फिश आणि चिकन थाळी दोन्हीची चव एकदम घरगुती आणि खूपच स्वादिष्ट होती. टाइमपाससाठी इथे लार्ज टीव्ही आणि कॅरम बोर्ड सुद्धा आहे. अलिबागमध्ये दिवसाचा शेवट असं सुंदर सनसेट पाहून झाला तर किती छान वाटतं. समोर सीगल बर्ड्स आहेत, तिथे बोट दिसते आणि त्याही पलीकडे तुम्हाला जर दिसत असेल तर मागे कोलाबा फोर्ट आहे. तर हा होता अक्षी बीचचा सनसेट आणि तुम्हाला ही प्रॉपर्टी, हा स्टे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की या प्लेसला व्हिजिट करा. तर आपण हा व्हिडिओ एंड करतो. धन्यवाद.